नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता जे PM किसानचा जो हप्ता आहे तो बऱ्याच दिवस झाले काही शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि काही शेतकऱ्यांना मिळालेला पण नाही. आणि मिळालेला नाही त्यामुळं मग बरेच शेतकरी काय आहे तर नाराज आहेत असं म्हणावं लागेल. आणि काही शेतकऱ्यांना काय झालेलं आहे, अविरतपणे हप्ता चालू आहे आणि त्यांना इथून पुढं हे हप्ते चालू राहतील आणि येणारा जो हप्ता आहे तो काय होणार आहे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काय होणार आहे जमा होणार आहे. त्याविषयी आपण एक अपडेट छोटीशी काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारी सर्व नवनवीन जी माहिती आहे ते तुमच्यापर्यंत काय होणार आहे पोहोचणार आहे. PM किसानविषयक असेल, आणखीन इतर शेतीविषयक योजनाविषयक असेल, सर्व माहिती आपल्या चॅनलवर काय केली जाते, प्रसारित केली जाते. त्यामुळं लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा त्या माहिती पाहण्यासाठी. ठीक आहे. बघा आता PM किसानचा हप्ता जो आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांना काय झालेला आहे मिळालेला आहे पाठीमागचा. आणि त्यानंतर हा हप्ता जो आहे तो लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण तत्पूर्वी जे हप्ता येण्यापूर्वी काही शेतकऱ्याच्या काही अडीअडचणी आहेत. मग लँड सीडिंगचं जे असेल ते ज्यांचे हप्ते 1-2 राहिलेले आहे, स्थगित झालेले आहे, अशाने ती लँड सीडिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांची KYC बाकी आहे. त्या शेतकऱ्यांनी KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे हप्ता येण्याआधी. मग कसेही करा, थंबवर करा, बायोमेट्रिकवर करा, जवळच्या शेतू सुविधा केंद्रामध्ये जा आणि तिथं आपली KYC चेक करा. हप्ते जर काय झालेले असले, तुमचे स्थगित असले हप्ते, तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ काय करायचे आहे, आपली KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, चेक करायची आहे. आणि काहींचं बँकला आधार लिंक नसेल त्याने तात्काळ बँकेशी संपर्क साधायचा आणि व्यवस्थित प्रकारे काय करायचं, आधार बँकला लिंक करायचं, तरच तुम्हाला हप्ते काय होतील येतील. कारण बरेच शेतकऱ्याचे आधार बँकेला लिंक नसल्या कारणानं लँड सीडिंग आणि त्यानंतर KYC असे काही बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत. आणि त्या प्रॉब्लेममुळं मग हप्ता काय झाला जातो, स्टॉप झाला जातो. आणि मग शेतकऱ्याला वाटतं आपला हप्ता काय झालेला आहे, बंद पडलेला आहे. तर बंद पडलेला नसून आपल्या काही त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी तुम्हाला काय करायच्या आहे, दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. मग तरच तुम्हाला काय होणार आहे, हप्ता येणारा जो हप्ता आहे ना तो मिळणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. अगोदर हे सर्व कामे मी काय करायचे आहे तात्काळ करून घ्या. आणि येणारा जो हप्ता आहे तुम्हाला आता ह्या महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये काय होणार आहे, लवकरच तुमच्या खात्यामध्ये DBT थ्रू हे पैसे जे आहेत ना ते जमा होणार आहे. त्यामुळं मग जे शेतकरी राहिले असतील, हप्त्यापासून वंचित असतील, ज्यांचे हप्ते आले नसतील, त्यांनी काय करायचं आहे, आधार शेडिंग बघायची आहे. त्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशनही होत आहे. एक फॉर्म असतो, तो फॉर्मही काय करायचा आहे, भरून द्यायचा आहे. ऑनलाईन सेतू सुविधा केंद्रावाल्याकडे जायचं, ते फिजिकली जे एक PG फॉर्म असतो त्याच्यावर सही वगैरे आपलं नाव टाकून द्यायचं, फार्मर ID वगैरे जे आहे ते टाकून तुम्हाला काय करायचं आहे, परत ते अपलोड करायचं आहे. किंवा मग तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा मग तहसील विभाग जो आहे तिथं तुम्ही संपर्क साधून काय करू शकता, याची अधिकची माहिती घेऊ शकता. कारण असं 2-3 प्रकारे काय करता येतं, तुमच्या हप्त्याचं व्हेरिफिकेशन करता येतं. त्यामुळं काहींचे हप्ते स्टॉप झालेले आहेत, काहीला 2-3-4 हप्ते असे पाठीमागचे भेटलेले नाहीत. अशाने काय करायचं आहे, कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधून फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं आहे. लागणारे जे डॉक्युमेंट आहेत ते काय करायचे आहे, त्यांना द्यायचे आहेत. मग तुम्ही तहसीलीमार्फत म्हणा, नाही तर मग कृषी विभागामार्फत म्हणा, तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत ना, आधार, बँक पासबुक, त्यानंतर 7/12/8, त्यानंतर फार्मर ID वगैरे, हे सर्व कागदपत्र काय करायचे आहेत तिथं जमा करायचे आहेत. आणि नंतर मग तुमचं व्हेरीफाय होईल आणि व्हेरीफाय झाल्यानंतर मग तुम्हाला हप्त्यास पात्र तुम्ही शेतकरी होताल. हे अशा बऱ्याच अडचणी आहेत, अशा करून घ्यायच्या आहे. त्यानंतर मध्यंतरी आता महाविस्तार ॲप आला आहे आणि मग महाविस्तार ॲप तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं आहे, लॉग इन केलं आहे. पण ते मोबाईल ॲपच्या साहाय्याने लॉग इन न करता काय करायचं आहे, फार्मर जो ID आहे ना, आपला शेतकरी ID दिलेला, त्याच्या साहाय्याने तुम्ही काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. तरच तुम्हाला PM किसानचा हप्ता जो येणार आहे ना, तुम्हाला काय होणार आहे, जमा होणार आहे. हे सर्व कामं अगोदर तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित प्रकारे करून ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर मग तुम्हाला हप्ता काय होणार आहे
हे तुम्हाला पडणार आहे. जरी याच्यामध्ये काही एकाही ह्याच्यामध्ये त्रुटी आली तर मग तुम्हाला हप्त्याला काय होणार आहे, शेतकऱ्याला अडचण येणार आहे. कारण शासन नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे नियम अटी वगैरे लावत आहे आणि ते नियम अटीमध्ये शेतकरी बसत नाही तर काही बसतात तर मग त्यांना हप्तेही चालू राहत नाहीत. जे बंद आहे तर काही कारणास्तव आधारचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर बँकेचा प्रॉब्लेम आहे, काहींचा लँड सीडिंग म्हणजे जमिनीचं रेकॉर्डचं थोडंसं मिसमॅच आहे, काहींचं फार्मर आय डी वगैरे मागितले आहेत, काहींचं फिजिकल व्हेरिफिकेशनचे फॉर्म भरायला सांगितले आहे. अशा अनेक अडचणी काय झालेल्या आहेत शेतकऱ्यापुढं उद्भवलेल्या आहेत. त्यामुळं मग हप्ता येणे अगोदर हे सर्व कामं काय करायचे आहे, करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर हप्ता आल्यानंतर तुम्हाला हप्ता न मिळाल्यानंतर तुम्ही जर एक कामं चेक करताल तर मग तुम्हाला येणारा हप्ता जो आहे तो तुमचा थोडासा स्टॉप केला जाईल, तात्पुरता बंद पडेल आणि त्यामुळं मग परत हप्ता पुढच्या हप्त्यासंग ह्या हप्त्याची तुम्हाला काय करावं लागणार आहे, वाट बघावी लागणार आहे. तत्पूर्वी येणारा हप्ता आता लवकरच ह्या महिन्यामध्ये काय होणार आहे, जमा होणार आहे. मार्च महिन्यामध्ये हप्ता पडेल तुम्हाला, त्याची तारीख वगैरे GR वगैरे येईल आणि मग महा-DBT थ्रू हे सर्व जे पैसे आहेत ते 2,000 रुपयाचा हप्ता ते पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत ना त्यांच्या खात्यावर काय केला जाणार आहे, जमा केला जाणार आहे. तत्पूर्वी हे जे सांगितलेले 5 कामं आहेत तुम्ही काय करायचे आहेत, पूर्ण करून घ्यायचे आहेत किंवा मग चेक करून घ्यायचे आपल्या जवळच्या शेतू सुविधा केंद्रावर जाऊन. तर मग तुम्हाला हप्त्याचं काय होणार आहे, पडणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि एक मध्यंतरी महाविस्तार ॲप आला आहे, नवीन योजना वगैरे त्याच्यामधून. त्यानंतर मग योजना आणि नंतर पोखरा योजनेची जे हे आहेत सुविधा ज्या दिल्या जातात, योजना ज्या दिल्या जातात त्यासुद्धा त्यातून काम आपल्याला ऑनलाईन करता येतं. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि महाविस्तार ॲपसुद्धा आपल्या मोबाईलच्या मध्ये फार्मर आय डीच्या सहाय्याने लॉग इन करायचं आहे. सोपी पद्धत आहे. सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग येणारा हप्ता तुम्हाला सुरळीतपणे सहज तुमच्या खात्यावर काय होणार आहे, वर्ग केला जाणार आहे आणि पडणारसुद्धा आहे. काहीही काळजी करायची गरज नाही. सर्व हे कामे केल्यानंतर काही शेतकऱ्याचे थकीत हप्ते जरी असले तरी थकीत हप्तेसुद्धा काय होणार आहे, तर त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे. तर हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवून हे सर्व कामे काय करायची आहेत, तात्काळ लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत. येणारा हप्ता लवकरच तुमच्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर पात्र लाभार्थ्याच्या जमा होणार आहे. धन्यवाद.